नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आतापर्यंत वारंवार रिपीट होणारे इतिहासाचे PYQ। तर चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा फुले, 2 महर्षी कर्वे, 3 आत्माराम पांडुरंग, 4 गो. ग. आगरकर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 आत्माराम पांडुरंग। प्रश्न क्रमांक 2, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा फुले, 4 यशवंतराव चव्हाण। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले। प्रश्न क्रमांक तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक 1 सदाशिवराव पेशवे, 2 माधवराव पेशवे, 3 बाळाजी विश्वनाथ, 4 यशवंतराव होळकर। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सदाशिवराव पेशवे। प्रश्न क्रमांक 4, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 दलाई लामा, 4 गौतमीपुत्र कांबळे। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? ऑप्शन 1 1915, 2 1917, 3 1916, 4 1919। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1917। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? ऑप्शन क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक, 2 राजर्षी शाहू महाराज, 3 महात्मा फुले, 4 गो. ग. आगरकर। तर याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 7, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1905, 2 1906, 3 1907, 4 1908। तर याचं बरोबर उत्तर आहे 2 1906। प्रश्न क्रमांक 8, 1957चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय, 2 उमेशचंद्र बॅनर्जी, 3 क्रांतिसिंह नाना पाटील, 4 विदा सावरकर। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर। प्रश्न क्रमांक 9, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन, 2 लॉर्ड रिपन, 3 लॉर्ड स्टीफन, 4 लॉर्ड विल्यम बेंटिंक। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिंक। प्रश्न क्रमांक 10, आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी, 2 बिपिनचंद्र पाल, 3 राम मोहन राय, 4 रवींद्रनाथ टागोर। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी। प्रश्न क्रमांक 11, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? ऑप्शन क्रमांक 1 लाला लजपत राय, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 चित्तरंजन दास, 4 अरविंद घोष। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 12, भूदान चळवळीचे जनक कोण आहे? ऑप्शन 1 बाबा आमटे, 2 विनोबा भावे, 3 महात्मा गांधी, 4 महर्षी कर्वे। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे। प्रश्न क्रमांक 13, भारतीय नौदलाचे जनक कोणास संबोधले जाते? ऑप्शन 1 आदिलशहा, 2 शिवाजी महाराज, 3 टिपू सुलतान, 4 बाजीराव पेशवे। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी महाराज। प्रश्न क्रमांक 14, मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? ऑप्शन क्रमांक 1 मेरठ, 2 कानपूर, 3 बराकपूर, 4 जैनपूर। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेरठ। प्रश्न क्रमांक 15, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 ताराबाई शिंदे, 2 पंडिता रामाबाई, 3 सावित्रीबाई फुले, 4 रामाबाई रानडे। तर याचं ऑप्शन क्रमांक 1 ताराबाई शिंदे हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 16, बाबू गेनू हे सत्याग्रही कुठे शहीद झाले? त्याचे ऑप्शन आहे 1 नंबर ठाणे, 2 पुणे, 3 धुळे, 4 मुंबई। तर बाबू गेनू हे मुंबई येथे शहीद झाले आहे। प्रश्न क्रमांक 17, इतिहासातील लाल बालपालमध्ये पाल कोणाला ओळखले जाते? 1 नंबर लाला लजपत राय, 2 बिपिनचंद्र पाल, 3 बाळ गंगाधर टिळक, 4 शरदचंद्र पाल। तर याचं ऑप्शन क्रमांक 2 बिपिनचंद्र पाल हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 18, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी डॅश डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला? ऑप्शन 1 जनरल डायर, 2 वॅटसन, 3 जॅक्सन,
4 रॅन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जॅक्सन. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? ऑप्शन 1 1680, 2 1674, 3 1678, 4 1664. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1674. प्रश्न क्रमांक 20. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ऑप्शन 1 परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, 2 भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य, 4 असहकार चळवळ सुरू करणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. प्रश्न क्रमांक 21. जपानमधील कोणत्या शहरावर प्रथम बॉम्ब हल्ला झाला? ऑप्शन 1 हिरोशिमा, 2 टोकियो, 3 नागासाकी, 4 पॅरिस. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिरोशिमा. प्रश्न क्रमांक 22. चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन 1 1942, 2 1920, 3 1932, 4 1944. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1942. प्रश्न क्रमांक 23. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? ऑप्शन 1 मराठे व अब्दाली, 2 बाबर व इब्राहिम लोधी, 3 बाबर व राणा संघ, 4 अकबर व हिमू. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाबर व इब्राहिम लोधी. प्रश्न क्रमांक 24. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? ऑप्शन 1 टी.बी. कुन्ना, 2 राम मनोहर लोहिया, 3 विश्वनाथ लवंदे, 4 स्वामी रामानंद तीर्थ. तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ऑप्शन 1 संत तुकडोजी महाराज, 2 प्र.के. अत्रे, 3 राम गणेश गडकरी, 4 लोकमान्य टिळक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? ऑप्शन 1 ऑप्शन 1 रायगड, 2 राजगड, 3 शिवनेरी, 4 प्रतापगड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. प्रश्न क्रमांक 27. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 अहमदाबाद, 2 अहमदनगर, 3 येरवाडा, 4 अलाहाबाद. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 28. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 दर्पण व प्रभाकर, 2 केसरी व मराठा, 3 तरुण भारत व केसरी, 4 दर्पण व मराठा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केसरी व मराठा. प्रश्न क्रमांक 29. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते? 1 दुर्शेत, 2 शिरढोण, 3 कामशेत, 4 वडखळ. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिरढोण. प्रश्न क्रमांक 30. रौलट ॲक्ट कधी पारित करण्यात आला? ऑप्शन 1 1905, 2 1913, 3 1919, 4 1924. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1919. प्रश्न क्रमांक 31. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणासाठी केला? 1 मिल कामगार, 2 जमीन मालक, 3 कामगार, 4 शेतकऱ्यांसाठी. तर महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह हा शेतकऱ्यांसाठी केला. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? ऑप्शन 1 गोपाळ हरी देशमुख, 2 महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ, 4 महर्षी विठ्ठल शिंदे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ. प्रश्न क्रमांक 33. सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे? ऑप्शन 1 ऋग्वेद, 2 भागवद्गीता, 3 मनुस्मृती, 4 मुंडक उपनिषद. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंडक उपनिषदातून हे सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेतले आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? ऑप्शन 1 नानासाहेब, 2 सदाशिवराव भाऊ, 3 बाळाजी विश्वनाथ, 4 माधवराव. तर यातील 2 नंबरचं बरोबर आहे सदाशिवराव भाऊ. प्रश्न क्रमांक 35. गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 कुसुमाग्रज, 2 सुरेश भट, 3 रवींद्रनाथ टागोर, 4 बंकिमचंद्र चटर्जी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 36. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला? ऑप्शन 1 भगूर, 2 चिमूर, 3 रत्नागिरी, 4 पुणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगूर. प्रश्न क्रमांक 37. पंचशील करार कोणत्या देशात झाला? ऑप्शन 1 भारत व पाकिस्तान, 2 भारत व चीन,
3 भारत व बांगलादेश, 4 भारत व श्रीलंका. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत व चीन. प्रश्न क्रमांक 38 पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली सुरू झाला? ऑप्शन 1 1773, 2 1784, 3 1793, 4 1798. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1784. प्रश्न क्रमांक 39 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर याचं ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले, 2 लोकमान्य टिळक, 3 आचार्य विनोबा भावे, 4 विदा सावरकर. तर याचं बरोबर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 40 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला? ऑप्शन 1 थोरले बाजीराव, 2 सवाई माधवराव, 3 पेशवे नानासाहेब, 4 दुसरा बाजीराव. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 41 द राईज ऑफ मराठा वॉर या ग्रंथाचे लेखक कोण होते? ऑप्शन 1 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 लोकमान्य टिळक, 4 गो. ग. आगरकर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गो. ग. आगरकर. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकार कोण होते? ऑप्शन 1 राजाराम मोहन, 2 दादाभाई नौरोजी, 3 विदा सावरकर, 4 वासुदेव बळवंत फडके. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 43 बहुजन हिताय बहुजन सुखाय कोणाची शिकवण होईल? ऑप्शन 1 वर्धमान महावीर, 2 भगवान बुद्ध, 3 शंकराचार्य, 4 स्वामी विवेकानंद. तर यांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भगवान बुद्ध. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली? ऑप्शन 1 सर ॲलन ह्यूम, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड माउंटबॅटन, 4 लॉर्ड स्टीफन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर ॲलन ह्यूम. प्रश्न क्रमांक 45 1857चे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश ऐक्य होय. तर ऑप्शन 1 मराठा शीख, 2 हिंदू मराठा, 3 इंग्लिश मुस्लिम, 4 हिंदू मुस्लिम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिंदू मुस्लिम ऐक्य होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश डॅश ही जगातील पहिली धरणविरोधी चळवळ. ऑप्शन 1 भीमथडी सत्याग्रह, 2 नर्मदा सत्याग्रह, 3 मुळशी सत्याग्रह, 4 चिरनेर सत्याग्रह. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुळशी सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 47 निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाज सुधारकांचा गौरव केला जातो? ऑप्शन 1 रा.गो. भांडारकर, 2 महात्मा फुले, 3 विराज शिंदे, 4 महर्षी कर्वे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 48 मानवी समता ही मासिक कोणी सुरू केली? ऑप्शन 1 धोंडो केशव कर्वे, 2 महात्मा फुले, 3 बाळशास्त्री जांभेकर, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 49 महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन 1 बडोदा, 2 सांगली, 3 गोल्लर, 4 कोल्हापूर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बडोदा हे संस्थान होते. प्रश्न क्रमांक 50 भूमिगत राहून इन्क्लाब हे पत्र कोणी चालवले? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.